बोलणार आहात का? मी इथून गाडीत बसल्यावरच लगेच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे आणि ट्विटही करणार आहे, कारण का अनेक वेळा जर ते व्यस्त असतील तर ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या टीमकडून DCM 1, DCM 2 आणि CM या तिघांनाही मी ट्विटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करणार आहे, कारण विषय अतिशय गंभीर आहे. हजारो लाखो मुलांच्या मुलं मेरिटवर नोकरीला बसू पाहतात आणि ही पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे. पेपर ओव्हरलॅप होता कामा नये. ही मुलं कष्ट करून परीक्षा देत आहेत आणि मुलं 10 वेळा पैसे भरणार नाहीत, एकदाच पैसे भरतील आणि त्या एकाच फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे. काही आयोगाची 3 वाजता बैठक आहे. फडणवीसांनी ट्विट असं केलं की 3 वाजता आयोगाच्या बैठकीत योग्य निर्णय येईल. आयोगाला काय विनंती करणार? मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप B आणि C च्या 15,000 जागा याची जाहिरात आली पाहिजे. 25 तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि 25 तारखेच्या परीक्षेत जो हा पेपरचा घोळ घातलाय तो पारदर्शकपणे ऑन मेरिट झाला पाहिजे आणि रिझल्टही वेळेवर लागला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांशी बोललेलं आहे आणि लक्षात घेतात की 25 तारखेला ऐवजी दुसरी तारीख घेता येऊ शकते का, यासाठी तातडीची बैठक 3 वाजता बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल करतील. या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे. जागाही वाढून झाल्या पाहिजेत, पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे. प्रत्येक वेळीच आंदोलन झाल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय मिळत नाही. एकाल आपल्या लेकीवर बलात्कार झाला तेही या सरकारने आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं. हे दुर्दैवी आहे की हे सरकार हे फक्त खुर्चीवर प्रेम करणारं सरकार आहे. त्यांचा मी जाहीर निषेध करते. आमच्या पोरांच्या नोकऱ्या असतील किंवा बलात्कारासारखा अतिशय संवेदनशील विषय असेल, जोपर्यंत कोणीतरी आवाज उठवत नाही हे सरकार झोप आणण्याचं सोंग घेतं. हे दुर्दैव आहे आणि अशा अकार्यक्षम असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते. कृषी विभागाच्या 258 जागा आहेत त्याच्याबाबत देखील विचार केला जातो. कशा पद्धतीने त्याही घेतल्या पाहिजेत आणि 15,000 जागा ज्या ग्रुप B आणि C मधल्या मागे राहिल्यात त्याही आल्या पाहिजेत. रात्री 8 वाजल्यापासून सगळे आता मी इथून निघाले की माननीय मुख्यमंत्री DCM 1 आणि DCM 2 या तिघांना ट्विटही करणार आहे आणि 3 वाजताच्या मीटिंगकडे आमचं लक्ष आहे. मी मुलांना एवढंच आवाहन करीन की घरी तुमची आई वडील बहीण भाऊ काका मावशी आजी आजोबा तुमची वाट बघतायत. सुरक्षित आंदोलन करायचा त्यांचा अधिकार आहे, पण सुरक्षित राहा आणि खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करू नका. कधी मागणी पत्र जाणार, कधी ऍड येणार? प्लस राज्यसेवा फक्त 400 का 500 जागा काढले, त्याच्यामध्ये पण टेक्निकलला जर 100 जागा गेले ना आमच्या वाट्याला फक्त 250-300 जागा राहतात. TCD-वाईज तहसीलदारच्या जागाच नाहीये. B आणि C च्या तर 15,000 जागा निघायच्या आहेत. बरोबर आहे. 1500ची राज्यसेवेची ऍड यायलाच पाहिजे कुठल्या पण परिस्थितीत. 282 नाही का त्यांच्या मुलांनी आम्हाला सरकार